काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. नाशिकच्या मालेगावात महामार्गावर चाकूचा धाक दाखवून मोबाईलच्या चोऱ्या सर्रास होत होत्या. या चोऱ्या करणाऱ्या तिघांच्या टोळीला छावणी पोलिसांनी जेरबंद केलाय. विशेष म्हणजे छावणी पोलिसांनी या चोरट्यांना अवघ्या 3 तासातच जेरबंद केलाय. त्यांच्याकडून 1 लाख रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि 7 चोरीचे मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मालेगाव शहरामध्ये चालत्या मोटरसायकलवरून नागरिकांचे मोबाईल पळून नेण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 28/12/2023 रोजी रात्री 8 वाजता पंचगंगा शोरूमच्या समोर नाशिकचे एक नागरिक इथे आलेले होते मालेगावमध्ये त्यांच्या व्यक्तिगत कामाकरिता. त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल मोटरसायकलवरून आलेल्या 3 लोकांनी हिसकावून नेला आणि त्यांना धमकी देऊन त्याच्याकडे 1000 रुपये देखील काढून घेतले. सदर प्रकरणाची माहिती छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफला मिळाल्यावरून छावणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार, त्यांचे DBचे पथक तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी फिर्यादीकडे अधिकची विचारपूस केली असता फिर्यादीने जो मोटरसायकलचा नंबर दिला त्या मोटरसायकलवरून आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यात आली आणि आरोपींच्या घरी जाऊन तपास करण्यात आला. त्यावरून 3 आरोपी जे मालेगाव शहरातील राहणारे आहेत त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेले सर्वजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लूट सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीला जेरबंद केल्याने नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अशोक बिद्री, मनमाड.